राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं "आम्ही शिवाला मनवणारे आहोत, विषही पिऊन जिवंत राहतो" या वक्तव्यानंतर राज्यातील जनतेचं लक्ष वेधलं गेलं आहे. फडणवीस यांनी या विधानातून मराठा आरक्षणासह इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर आपले विचार मांडले आहेत. 2014 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळताना फडणवीस यांनी मराठा समाजाच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले. यामध्ये सारथी या संस्थेची स्थापना करून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक कर्ज आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्ज योजनांचा लाभ मिळवून दिला. तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळवून ते टिकवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. तथापि सध्याच्या उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस यांच्यावर टीका केली होती. परंतु फडणवीस यांनी यावर संयमानं प्रतिक्रिया देत आपले कार्य प्रामाणिकपणे केले असल्याचं सांगितलं. विरोधकांनी अनेकदा आव्हानं निर्माण केली असली तरी फडणवीस यांनी सर्व संकटांना सामोरं जात राज्याच्या हिताचे निर्णय घेतलेत. फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना दिलेलं आश्वासन आजही कायम असून त्यांनी राज्यातील जनतेच्या सेवेसाठी आपलं कार्य निष्ठेनं सुरू ठेवलं असल्याचं सांगितलं. सफाई कर्मचाऱ्यांची काळजी घेऊन त्यांच्याविषयी महापालिकेनं असाच सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवावा असं प्रतिपादन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी. वावा यांनी केलं आहे. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगानं दिलेल्या निर्देशांबाबत ठाणे महापालिका करत असलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी पी. वावा यांच्या अध्यक्षतेखाली काल ठाणे महापालिकेत एक बैठक झाली. या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त जी. गोदेपुरे, मनीष जोशी, दिनेश तायडे, शंकर पाटोळे यांच्यासह विभाग प्रमुख तसंच सफाई कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आयोगाचे निर्देश, लाड पागे समितीच्या शिफारशी, महापालिकेमार्फत सफाई कर्मचाऱ्यांसाठी करत असलेले उपक्रम यांचं सादरीकरण करण्यात आलं. त्याबद्दल पी. वावा यांनी समाधान व्यक्त केले. तसंच महापालिका आयुक्त सौरभ राव यांचंही त्यांनी अभिनंदन केलं. सफाई कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रावर रक्तगट, PF क्रमांक यांचा उल्लेख करावा अशी सूचना वावा यांनी केली. सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीनं यावेळी मांडण्यात आलेल्या पदवीधर कर्मचाऱ्यांची पदोन्नती, घरांच्या समस्या आदी मुद्द्यांची नोंद वावा यांनी घेतली. तसंच त्याबद्दलही महापालिकेनं सकारात्मक निर्णय घ्यावा असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. ठाणे लोकसभेचे खासदार आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश मस्के यांनी हिरानंदानी इस्टेट आणि भूमी एस्सर येथील विविध सोसायट्यांमध्ये स्थापित असलेल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. गणेशोत्सवाच्या निमित्तानं नरेश मस्के यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांचे आशीर्वादही घेतले. यावेळी सोसायट्यांमधील नागरिकांनी खासदारांचं स्वागत केलं आणि गणपती उत्सवाच्या उत्साहात सहभागी करून घेतलं. खासदार नरेश मस्के यांनी गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात सहभागी होत गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं सर्वांना सुख समृद्धी लाभावी अशी प्रार्थना केली. त्यांच्या या भेटीदरम्यान स्थानिकांनी सोसायट्यांशी संबंधित प्रश्न आणि मुद्दे देखील मांडले, ज्यावर नरेश मस्के यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच उपाययोजना करण्याचं आश्वासन दिले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. प्रत्येक वेळी विदेशात गेल्यावर आपल्या देशातील जनतेची बदनामी करणं हे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भूमिका कायम राहिली आहे. आज काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा समोर आलाय. आरक्षण रद्द करण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय.
पोटात जे असतं ते ओठात आलंय, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. काँग्रेसनं बाबासाहेबांना धोका दिला, त्यांना धोका देऊन पराभूत केलं. जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला कधीही धोका देऊ शकतात, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बाबासाहेब नेहमीच सांगायचं की काँग्रेस हे जळकं घर आहे. बाबासाहेबांना जो काही अनुभव होता त्याच्यातून ते विचार मांडत होते. मात्र याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. बाबासाहेबांनी संविधानानं दिलेले जे आरक्षण आहे, हे आरक्षण कायम राखण्यासाठी महायुती सरकार, NDA सरकार, राज्य सरकार आणि केंद्र सरकार या आरक्षणाच्या पाठीशी आहे. आरक्षण रद्द करण्याची हिंमत जो करेल त्याच्या विरोधात केंद्र आणि राज्य सरकार उभे राहील. ज्यांना आरक्षण मिळाले त्यांना काँग्रेसचा खरा चेहरा कळलं असेल. लोकसभेमध्ये याच लोकांनी संविधान बदलणार हे फेक नरेटिव्ह पसरवलं. बाबासाहेबांनी संविधानात दिलेलं आरक्षण रद्द करणार असल्याचं आता लोकसभेच्या निकालानंतर हे लोक बोलत आहेत. राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत, विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी देशाची बदनामी करणं, आपला देश मागे आहे आणि इतर देशाचा उदो करणं हे कुठलं देशप्रेम, ही कुठली राष्ट्रभक्ती, याचा निषेध करावा तेवढा थोडंच असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभक्तीविषयी बोलतात, तर दुसरीकडे देशाचा अपमान करणारं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे, म्हणून आपण त्यांचा निषेध करत असल्याचं त्यांनी सांगितलं. संविधान विरोधी कोण हे यांच्या बोलण्यातून आज दिसलं आहे. संविधानाला मानणारी जनता येणाऱ्या काळात काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला. आरक्षणाला कधी धोका देऊ शकतात. त्यामुळे बाबासाहेब नेहमी सांगायचे काँग्रेस हे जळकं घर आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांना जे काही अनुभव आलेला तो त्याच्यातून ते बाबासाहेब आपलं विचार सांगत होते, मांडत होते आणि म्हणून खऱ्या अर्थाने याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. बाबासाहेबांनी आणि संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे हे आरक्षण कायम राखण्यासाठी महायुती सरकार, NDA सरकार, पूर्णपणे केंद्र सरकार, राज्य सरकार या आरक्षणाच्या पाठीशी आहे. आरक्षण रद्द करण्याची हिंमत कोणी करेल त्याच्या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकार उभं राहील. खरं म्हणजे आता ज्यांना आरक्षण मिळालं आहे त्यांना खरा चेहरा काँग्रेसचा कळला असेल की लोकसभेमध्ये याच लोकांनी फेक नरेटिव्ह पसरवून संविधान बदलणार, त्याच बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेलं आरक्षण रद्द करणार हे जेव्हा या लोकसभेच्या निवडणुकीनंतर बोलतायत, याचा अर्थ काँग्रेसचा आरक्षण विरोधी खरा चेहरा आज जनतेसमोर आलेला आहे आणि म्हणून याचा निषेध मी करतो, याची निंदा करतो आणि या आरक्षणाला जे कोणी हात लावतील त्यांच्या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकार उभा ठाकेल.